नमस्कार. भाग तिसरा. सोनं का खरेदी करू नये आणि सोनं खरेदी केल्यानंतरचे परिणाम. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोनं खरेदी न केल्यामुळे जो आपला फॉरेक्स रिझर्व्ह आहे ते साबूत राहील, ते वाचवण्याचा प्रयत्न होईल. यासाठी सोनं खरेदी करू नये हे मागच्या 2 दिवसापासून बोलतोय. आज सकाळचा जर विचार केला तर आज सकाळी आत्ता डॉलरचा भाव हा जवळपास ₹95.80 झाला आहे. म्हणजे $1 विकत घेण्यासाठी भारताला ₹95.80 मोजावे लागत आहेत. हा अतिशय खालच्या लेवलला भाव अतिशय जास्त वाढत चालला आहे. आपल्या रुपयाचं खूपच अवमूल्यन होतो आहे. त्यासाठी ही गोष्ट सोनं खरेदीला आळा घालावा असं आहे. पण इथं मी माननीय पंतप्रधानांना आजच्या व्हिडिओच्या मार्फत विनंती करेल की फॉरेक्स रिझर्व्ह वाचवण्यासाठीचे जे उपाययोजना चालल्या आहेत त्या तर चालल्याच आहेत. डॉलर्स किंवा फॉरेन इन्व्हेस्टमेंट्स, परकीय चलन हे जास्तीत जास्त भारतात येईल कसं, ह्यावर देखील आपण विचार केला पाहिजे. आणि त्याच्यातला एक महत्त्वाचा सोर्स असेल तो म्हणजे इक्विटीमध्ये FISची इन्व्हेस्टमेंट, मॅक्झिमम एक्सपोर्ट आणि एक्सपोर्टची क्वालिटी आणि एक्सपोर्ट करण्यासाठीच्या वेगवेगळे प्रबंधनं. आता लक्षात घ्या, एक्सपोर्ट हा जो माझा सेकंड मुद्दा होता त्याच्यावर 2 मिनिटात आधी प्रकाश टाकतो. एक्सपोर्ट एका रात्रीत होत नाही, कारण की आपल्याला त्या समोरच्या कंट्रीचा इम्पोर्ट कोटा मिळणं, ते पाठवणं, ते कन्साइनमेंट डिलिव्हर होणं आणि मग आपल्याला पेमेंट येणं, याच्यामध्ये बऱ्यापैकी वेळ जाऊ शकतो. पण आत्ता जर आपण इमिजिएटली काही करू शकत असू तर ती FISची मागच्या 1.5 वर्षापासून म्युच्युअल फंडमध्ये होत असलेली सेलिंग थांबवू शकतो. इक्विटी मार्केटमध्ये होणारी सेलिंग आपण थांबवू शकतो. आणि ही जी सेलिंग आहे ही थांबेल एका गोष्टीने, असं मला वाटतं की जर आपण शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स इन शॉर्ट और STT जो शेअर ट्रान्झॅक्शन टॅक्स आपल्याला लागला आहे तो जर काढला तर फॉरेन इन्व्हेस्टमेंट जोरात भारतात येऊ शकेल. कारण की आत्ता भारतीय शेअर बाजाराचे व्हॅल्युएशन चांगले आहे. कमी वेळेमध्ये लवकरात लवकर जर फॉरेक्स रिझर्व्ह वाढवायचा असेल तर हा एक ऑप्शन होऊ शकतो का, याच्याकडे प्राधान्याने बघणं गरजेचं आहे. यासारख्या अनेक उपाययोजना आपल्या सरकारने केल्या पाहिजे. मला माहिती आहे मजबूत इकॉनॉमी, मजबूत आर्मी, ह्या सदरामध्ये मी आज 2 प्रश्न आपणास विचारणार होतो, परंतु ते प्रश्न मी पुढच्या व्हिडिओमध्ये विचारेल. आज मला असं वाटतं की आपल्या सरकारने शेअर बाजारामधला STT अथवा कॅपिटल गेन टॅक्स हा त्वरित उतरवावा, की जेणेकरून जास्तीत जास्त FIIs हे मार्केटमध्ये येतील, जास्तीत जास्त गुंतवणुका होतील. त्याचबरोबर सोन्याचे जे गुंतवणूकदार आता सोन्यात जे गुंतवणूक करणार नाही आहे, लोकांकडे जो पैसा आहे तो पैसा परत मार्केटमध्ये येईल. देशाच्या इकॉनॉमी डेव्हलपमेंटसाठी, इंडस्ट्रीयल इकॉनॉमी डेव्हलपमेंटसाठी ही चांगली गोष्ट असू शकेल असं माझं मत आहे. ह्यावर आपले जे काही मतं आहेत ते नक्की कळवा. आज इथंच थांबतो. स्वाभिमानाने बोलूया. मी मध्यमवर्गीय. नमस्कार. जय हिंद. जय महाराष्ट्र.